खेडच्या चिंचवली गोटलवाडीत डोंगराला मोठ्या भेगा पडल्याय। दरड कोसळण्याचा धोका निर्माण झालाय, त्यामुळे ग्रामस्थ भयभीत आहेत। डोंगराला 1.5 ते 2 किलोमीटर पर्यंत भेगा पडल्याय। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात चिंचवली ग्रामपंचायत हद्दीतील गोटलवाडी येथे धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे। वस्तीलगतच्या डोंगराला 1.5 ते 2 किलोमीटर पर्यंत मोठ्या भेगा पडल्याय। दरड कोसळण्याची भीती व्यक्त होते। सलग सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हा धोका आणखी वाढलाय। ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। प्रशासनाने पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात आणि गरज पडल्यास नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करावं, अशी मागणी स्थानिक करतायत। तर खेडच्या चिंचवली गोटलवाडीत डोंगराला भेगा पडलेल्या आहे। वाडीजवळ असलेला हा डोंगर, त्याला भेगा पडलेल्या आहे, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे। 1.5 ते 2 किलोमीटर पर्यंत या भेगा पडल्याचं दृश्यांमधून पाहायला मिळत आहे। त्यामुळे गोटलवाडी ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे। यावर प्रशासनाने उपाययोजना कराव्या वा स्थानिकांचं स्थलांतर करावं, अशी मागणी होऊ लागलेली आहे। त्यामुळे प्रशासन आता या संदर्भात काय पावलं उचलतं, काय उपाययोजना राबवण्यात येतात, त्याकडे लक्ष लागलेलं आहे। सततच्या पावसामुळे खेडच्या चिंचवली गोटलवाडीतील या डोंगराला भेगा पडलेल्या आहेत। पाऊस अजूनही सुरू आहे, पुढेही पावसाची शक्यता आहे, त्यामुळे या ठिकाणी दुर्घटना घडू शकते। लवकरात लवकर मदत कार्य करावं, उपाययोजना कराव्या, अशी मागणी होऊ लागलेली आहे। जिल्ह्यात अनेक ठिकाणी दुर्घटना घडलेल्या आहेत, त्यामुळे उपाययोजना करण्याची मागणी होते। अधिक माहिती घेणार आहोत, आमचे प्रतिनिधी योगेश बांडागळे आपल्यासोबत जोडले गेले आहे। योगेश, ग्रामस्थांच्या मागणीनंतर प्रशासनाने उपाययोजना केलेल्या आहेत का? नाही, अद्याप काही उपाययोजना केलेल्या नाहीये। कारण शासन म्हणतंय की तुम्ही स्थलांतरित व्हा, पण स्थलांतरित व्हायचं कुठे आणि स्थलांतरित झाल्यानंतर त्यांना ज्या काही सुविधा असतात त्या पुरेशा मिळत नाहीत। त्यामुळे ग्रामस्थ स्थलांतरित व्हायला कुठेतरी मागे पुढे करतात असं दिसून येतंय। आपण जर बघितलं तर 2 दिवसांपूर्वी शेलारवाडीची दरड कोसळली होती, त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला होता। आता तशीच स्थिती ही खेडमधल्या चिंचवलीमध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर संगमेश्वर तालुक्यातलं जे बोरबी हायस्कूल आहे तिथे सुद्धा कुठेतरी भूस्खलन व्हायला सुरुवात झाली आणि तिथल्या सुद्धा 400हून अधिक विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालेला आहे। मात्र प्रशासनाने अद्याप म्हणावी तशी दखल घेतलेली नाहीये। जी योगेश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।